रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड दिवसभर शेतात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दिला तोडग्याचा शब्द। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। दिवसभर विविध शेतांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि ते सोडवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाची सुरुवात केकले येथील पाणी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत भागीरथी महिला शेती गटाच्या भात लागवड प्लॉटला भेट देऊन झाली। महिला शेतकऱ्यांनी SOP नुसार पैरे पद्धतीने भात लागवड कशी केली, त्यातून उत्पादनात होणारी वाढ आणि सामूहिक शेतीचे फायदे याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली। महिलांनी सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या माध्यमातून उत्पादनात 100% वाढ होण्याचा विश्वास व्यक्त केला। यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी आत्मा योजनेअंतर्गत श्री ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती गटाला भेट दिली। गोमातेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। शेतकरी जयवंत मगदूम, कुंडलिक पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह अनेक सेंद्रिय शेतकऱ्यांनी शिवामृत संजीवनी, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय निविष्ठांची माहिती दिली। तसेच हळद पावडर, गूळ पावडर, काकवी, खपली गहू, तांदूळ आदी सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन करून त्यांच्या विक्री व्यवस्थेबाबत माहिती सादर केली। दिवसभराचा वेळ शेतकऱ्यांसाठी राखून ठेवत जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी बांदिवडे येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव गिरी यांच्या देवगिरी फार्मलाही भेट दिली। येथे 21 जातीच्या आंबा बागेची पाहणी केली। तसेच स्वतः शेतात उतरून चिखलणी करत 4 सूत्री पद्धतीने भात रोपांची लागवड केली। फार्मवरील 14 प्रकारच्या भाताच्या वाणाची तसेच मातीच्या घराच्या संकल्पनेचीही त्यांनी माहिती घेतली। यावेळी पाणी फाउंडेशनच्या SOP, कृषी विस्तार, AIF, फर्टिलायझर सेल ॲप, सेंद्रिय शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली। शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान, सेंद्रिय उत्पादनाचे मार्केटिंग आणि शेतीतील विविध अडचणींबाबत उपाययोजनांची माहिती देत प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमास पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री गोलप, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक तोमर मुजावर, व्यवस्थापक रघुनाथ चौगले, प्रभाग समन्वयक माधुरी मोरे, CRP तनिष्का पाटील, पशुसखी स्नेहल पाटील, कृषी सखी रुपाली पाटील, पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुहास पाटील, श्रद्धा पाटील, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, केकलेचे सरपंच हंबीरराव चौगले, बांदिवडेच्या सरपंच हौसाबाई गवडी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, उमेद आणि पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी यांच्यासह शेतकरी, मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। उमेद अंतर्गत सामूहिक पद्धतीने 15 एकर क्षेत्रावर भात लागवड करणाऱ्या भागीरथी महिला शेती बचत गटातील महिलांशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महिलांनीही जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करून प्रशासनाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।